लातूर बाजार समितीत अडतांचे ठिय्या आंदोलन। लातूर बाजार समितीत अडतांनी आज बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 13 दिवसांपासून बाजार समितीतील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प असून अडत बाजार सुरळीत करावा आणि अडत्यांकडून शेतीमाल खरेदी केल्यानंतर खरेदीदारांनी अडत्यांना 24 तासांच्या आत शेतमालाचं पेमेंट करण्याबाबत बाजार समिती प्रशासनानं काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी। या मागणीसाठी बाजार समितीतील अडत्यांनी दिनांक 16 जुलै सकाळी एकत्रित येत बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन केलं। जवळपास 2 तास हे आंदोलन चाललं। दरम्यान गेल्या 13 दिवसांपासून बाजार समितीत शेतमालाचा सौदा न निघाल्यानं बाजारातील कोट्यवधींचे शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प असून यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। गेल्या 1 तारखेपासून जुलैपासून बाजार बंद पडलेला आहे। आमची मागणी काही नाही, जो काही शेतकऱ्याचा माल आमच्या मार्फत खरेदीदार खरेदी करतो त्याचं पेमेंट बाजार समितीने वाटप केलेल्या परिपत्रकाप्रमाणे झालं पाहिजे। गेल्या 1-2 वर्षापासून बाजारमध्ये आडत्याचं पेमेंट बुडवण्याची प्रथा वाढलेली आहे। प्रत्येक व्यापारी हा माल इथून खरेदी करतो आणि त्यापैकी काही व्यापारी पेमेंट बुडवत आहेत। हे रक्कम कोटीवर आहे। मग कुठं तर मार्केट कमिटीने आम्हाला सुरक्षा द्यावी, ह्याच्यावर तोडगा काढावा, पेमेंट बुडू नये यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, हीच मागणी आहे। गेल्या 15 दिवसापासून बाजार सुरू आहे आणि बाजार चालू करावा। आज शेतकऱ्यावर, आडत्यावर, हमाल बांधवावर उपासमारीची वेळ आलेली आहे। लवकरात लवकर तोडगा निघावा। 4 पावलं मागे सरकायलाही आम्ही तयार आहोत, पण आम्ही काहीच मान्य करणार नाही अशी जी ताठर भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे ती अयोग्य आहे आणि ती सर्व बाजार उद्ध्वस्त करण्यासारखी आहे। त्यामुळं मी आज इथं आमच्या आडतवासींच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि बाजार चालू करावा म्हणून आम्ही इथं मागणी केलेली आहे। जर मागणीला सकारात्मक नाही तर पुढचं काय पाऊल असणार? पुढचं पाऊल नाही, आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत जोपर्यंत, आणि आमची मागणी रास्त आहे। एखादा माल घेतल्यानंतर त्याचे पैसे देणं हे रास्तच आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पैशाची मागणी केली। त्याच्यामुळं बाजार किती दिवस बंद राहील काही नाही हे आम्हाला सांगता येत नाही, पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत। मग साधारणतः मार्केट बंद असल्यामुळे दररोज कितीच मुलाखत ठप्प झाली? आता ठप्प कमीत कमी 10 कोटीच्या जवळपास यावेळेस आता नुकसान आहे। थोडा स्लॅक सीझन आहे, पण नुकसान तर आहे। शेतकरी सध्या अडचणीत आहे। फवारणीचे दिवस आहेत, निंदणीचे दिवस आहेत। अशा काळामध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल आणून टाकलेला आहे, पण माल विक्री होत नाही। आम्ही आमच्याकडे जेवढं भांडवल होतं तेवढा पैसा त्या मालावर उचलच्या स्वरूपात शेतकऱ्याला दिलेला आहे, पण हा माल विकून हा पैसा आमचा खुला झाला पाहिजे आणि बाजारपेठ चालू झाली पाहिजे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।